Good morning, all of you. In this lecture, we will start our next problem based on ratio analysis. So, first of all, read carefully our problem. Ruby Manufacturing Company gives the following details. Estimated level of activity 26,000 units of production for the year 2013-14. कॉस्ट शीट दिलेली आहे. रॉ मटेरियल 20, डायरेक्ट वेजेस 8, ओव्हरहेड 16 अँड सेलिंग प्राइस दिलेली आहे 50. सो फर्दर इन्फॉर्मेशन, रॉ मटेरियल इन स्टॉक अँड ॲव्हरेज 4 week consumption, work in progress 2 week, finished goods 2 week, credit allowed by supplier, that means creditor 2 week, credit allowed to debtors 3 week, lagging payment of wages and overhead 1 week, that means outstanding. Cash at bank for smooth operation is expected to be rupees 24,000. Production is carried out evenly throughout the year. Provide margin of safety at 10%. Debtors are to be calculated at selling price. 25% purchases and 20% sales are against cash. तर हे ट्रान्झॅक्शन इम्पॉर्टंट आहे. 25% कॅशचं रिलेशन परचेसेसचं रिलेशन कोणासोबत असतं तर क्रेडिटर सोबत असतं आणि सेल्सचं रिलेशन कोणासोबत असणार आहे डेटर सोबत. सो जे क्रेडिटर ट्रान्झॅक्शन होणार आहे दॅट मीन्स करंट लायबिलिटीचं हे 25% कॅशची झालेलं आहे, म्हणजे रिमेनिंग असणार आहे हे क्रेडिट असेल. म्हणजे किती झाले ते 75%. ओके, सो 75% क्रेडिटर्स घ्यावे लागतील आणि 20 आहे कॅश, म्हणजे रिमेनिंग किती असणार आहेत 80%. सो ते असणार आहेत डेटर्सचे. आणि एक नवीन जी आपण आतापर्यंत लर्न नाही केलेली थिंग ती म्हणजे असणार आहे प्रोव्हाइड मार्जिन ऑफ सेफ्टी, जी तुम्हाला ऍड करावी लागते नेट वर्किंग कॅपिटल मध्ये. सो सॉल्व करायला घेऊया. फर्स्ट ऑफ ऑल ड्रॉ फॉर्मॅट वर्किंग कॅपिटल एस्टिमेट. फर्स्ट कॉलम पर्टिक्युलर, देन क्वांटिटी, रेट, पिरियड, इनर कॉलम अँड आउटर कॉलम. सो वर्किंग नोट म्हणजे कॉस्ट शीट प्रिपेअर करून घेऊ आपण. मटेरियलचा रेट किती दिसतोय बघा प्रॉब्लेम मध्ये 20, then direct wages 8 and 16. So 20, then wages and overheads. So wages चा रेट आहे 8, then overhead चा रेट आहे 60. सो टोटल करा म्हणजे तुम्हाला मिळेल कॉस्ट. ओके, सो टोटल कॉस्ट किती येणार आहे मग 45 टोटल कॉस्ट. त्याच्यानंतर दिलेला आहे तुम्हाला सेलिंग प्राइस दिलेली आहे 50, म्हणजे तुमचा प्रॉफिट किती असणार आहे तर ₹6 हा असेल तुमचा प्रॉफिट अँड 50 असेल सेलिंग प्राइस. त्याच्यानंतर आता प्रॉब्लेम मध्ये आल्यानंतर लक्षात येईल प्रॉब्लेम हा आपला कशावरती बेस आहे वीक वरती आहे. म्हणजे 26,000 जे युनिट आहेत हे आपल्याला वीक मध्ये फर्स्ट ऑफ ऑल कन्वर्ट करून घ्यावे लागतील. सो युनिट 26,000 divided by 52 week. तर ते किती येतील बघा
$26,000 divided by 52 week, म्हणजेच क्वांटिटी टोटल मिळणार आहे तुम्हाला 500 पर वीक. ओके, सो 500 क्वांटिटी घेऊन आपण काय करणार आहोत, आपलं कॅल्क्युलेशन स्टार्ट करणार आहोत. सो हेडिंग द्या, ए करंट असेट, करंट असेट मध्ये पॉइंट नंबर फर्स्ट स्टॉक, स्टॉक मध्ये ए पॉइंट, स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. क्वांटिटी आता आपण जी कॅल्क्युलेट करून घेतलेली आहे ही प्रत्येक ठिकाणी सेम येईल. सो 500 क्वांटिटी ऍट द रेट रुपीज, मटेरियलचा रेट किती होता 20 पर युनिट. पिरियड किती दिलेला आहे बघा प्रॉब्लेम मध्ये, या रॉ मटेरियलचा पिरियड आहे 4 वीक कन्झम्पशन. तो पिरियड येईल 4 वीक. सो इंटू करा, सॉरी 4 वीक. सो 500 इंटू 20 इंटू 4, म्हणजे तुम्हाला अमाऊंट किती मिळेल 40,000. ओके, सो स्टॉप. देन पॉइंट नंबर बी, स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस. स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस मध्ये 3 पार्ट येणार आहे. फर्स्ट पार्ट मटेरियल, देन सेकंड पार्ट labor, and third part overhead. ओके, सो क्वांटिटी प्रत्येक ठिकाणी मेन्शन करून घ्या. 500 क्वांटिटी, देन 500 क्वांटिटी लेबर अँड ओव्हरहेड 500 क्वांटिटी. मटेरियलला मटेरियलचा रेट, लेबरला लेबरचा रेट आणि ओव्हरहेडला ओव्हरहेडचा रेट. सो मटेरियलला रेट 20, लेबरला रेट 8, दॅट मीन्स वेजेसचा रेट असेल, आणि ओव्हरहेडला रेट कॉस्ट शीट मध्ये बघा 60. सो जे रेट दिलेले आहेत हे आपण पुटअप करून घेतले. प्रॉब्लेम मध्ये या वर्क इन प्रोसेसचा पिरियड बघा. सेकंड ऍडजस्टमेंट जी आहे वर्क इन प्रोसेस 2 वीक. सो 2 वीक पुटअप करा, 2 रेट 2 अँड 2, अँड ऍज पर दी फॉर्म्युला आपण काय करतो, इंटू 0.5 and into 0.5. ओके, सो अमाउंट बघा इनर मध्ये मेन्शन करा. 500 इंटू 20 इंटू 2 किती मिळतील क्वांटिटी 20,000. देन 500 इंटू 8 इंटू 2 इंटू 0.5 क्वांटिटी मिळतील 4,000. देन 500 इंटू 16 इंटू 2 इंटू 0.5 क्वांटिटी मिळेल 8,000. ओके, सो टोटल बघा काय आहे 20,000 प्लस 4 प्लस 8,000, म्हणजे टोटल मिळेल तुम्हाला वर्क इन प्रोसेसची 32,000. सो इज इट क्लियर? गुड. सो पार्ट नंबर 3, सी पॉइंट नंबर, स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स क्वांटिटी सेम 500. देन रेट किती असेल, आता स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्सला रेट आपण कोणता घेतो, टोटल कॉस्टचा रेट कन्सिडर करतो. ओके, सो टोटल कॉस्टचा रेट किती आहे 44.
पिरियड बघा, स्टॉक फिनिश्ड गुड्सचा पिरियड किती दिलेला आहे, ऍडजस्टमेंट नंबर 3, फिनिश्ड गुड्स इन स्टॉक 2 वीक. ओके, सो 2 वीक पुटअप करा इथे. 500 इंटू 44 इंटू 2 म्हणजे तुम्हाला टोटल अमाऊंट किती मिळेल, 44,000. ओके, सो हे आपलं स्टॉकचं कॅल्क्युलेशन कम्प्लीट झालं. स्टॉक मध्ये आपण काय सांगितलेलं आहे, 3 पार्ट येतात, स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस अँड स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. जे प्रोसेसिंग आहे त्यामध्ये अगेन 3 पार्ट येतात, मटेरियल, लेबर अँड ओव्हरहेड. सो हे स्टॉकचं कॅल्क्युलेशन आपलं कम्प्लीट झालं. त्याच्यानंतर पॉइंट नंबर 2, डेटर. सो डेटर्स वरती काय आहे तर आपल्याला ऍडजस्टमेंट दिलेली आहे. फर्स्ट ऑफ ऑल क्वांटिटी पुटअप करून घ्या 500. देन डेटर्स कॅल्क्युलेशन प्रॉब्लेम मध्ये सांगितल्याप्रमाणे सेलिंग प्राइस किंवा नसेल तरी मोस्ट ऑफ दी टाइम सेलिंग प्राइस वरती त्याचं कॅल्क्युलेशन हे केलं जातं. सो रेट जो आहे सेलिंग प्राइस तो 50 ऍज पर दी कॉस्ट शीट. आणि पिरियड किती दिलेला आहे बघा प्रॉब्लेम मध्ये, या डेटर्सचं रिलेशन कस्टमर सोबत. सो ऍडजस्टमेंट नंबर 5, क्रेडिट अलाउड टू डेटर्स 3 वीक. ओके, सो पिरियड पुटअप करा 3 वीक. आणि जी ऍडजस्टमेंट आहे म्हणजे 20% सेल आर अगेन्स्ट कॅश, म्हणजे रिमेनिंग जे असणार आहे इंटू 80%. इंटू 80%. ओके, सो हे कॅल्क्युलेशन करावं लागेल तुम्हाला. 500 इंटू 50 इंटू 3 इंटू 80% म्हणजे तुम्हाला डेटर्सची अमाऊंट मिळेल. सो कॅल्क्युलेट करा. डेटर्सची अमाऊंट बघा किती मिळेल, 60,000 डेटर्सची अमाऊंट मिळेल. इज इट क्लिअर? हे आपण कॅल्क्युलेशन कसं केलं लक्षात आलं का? 500 क्वांटिटी ऍट द रेट रुपीज, सेलिंग प्राइसचा जो रेट आहे हा 50 घेतला, पिरियड जो दिलेला आहे 3 तो घेतलेला आहे, आणि 80% क्रेडिट ट्रान्झॅक्शन जे राहिलेलं आहे, दॅट मीन्स रिमेनिंग ट्रान्झॅक्शन 80%. 20% कॅश ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, सो रिमेनिंग जे 80% आहे ते आपण इथे पुटअप केलेलं आहे. सिंपल थिंग लक्षात ठेवा, डेटरचं रिलेशन सेल सोबत असतं आणि क्रेडिटरचं रिलेशन परचेस सोबत असतं. देन त्याच्यानंतर थर्ड आयटम आहे कॅश. कॅश डिरेक्टली दिलेली आहे प्रॉब्लेम मध्ये 24,000. तो आता करंट असेट की टोटल करा, 44,000 प्लस 32,000 प्लस 44,000 प्लस 60,000 प्लस 24,000 म्हणजे तुम्हाला मिळतील टोटल करंट असेट 2 लाख रुपीज. ओके, सो टोटल करंट असेट किती मिळाले, 2 लाख. सो हेडिंग द्या इथे, टोटल करंट असेट्स इंटू ब्रॅकेट A. Then point number B, less current liability, less current liability. तो करंट लायबिलिटी लेस करा. आता करंट लायबिलिटी मध्ये काय सांगितलेलं आहे, करंट लायबिलिटी मध्ये 3 पार्ट, एक क्रेडिटर्स, देन आउटस्टँडिंग वेजेस and outstanding overhead. So first put up creditors, then second outstanding wages and 3 outstanding overhead. ओके, क्वांटिटी प्रत्येक ठिकाणी सेम येईल, 500 क्वांटिटी, देन वेजेस 500 क्वांटिटी and overhead 500 क्वांटिटी. ओके,
सो क्रेडिटरचं रिलेशन मटेरियल सोबत असतं. सो मटेरियलचा रेट काय आहे बघा 20 आहे. सो क्रेडिटरला रेट येईल 20. वेजेसला वेजेसचा रेट, ओव्हरहेडला ओव्हरहेडचा रेट. सो वेजेस आहेत 8, ओव्हरहेड आहेत 16. सो 8 and 16. आता पिरियड बघा किती दिलेला आहे क्रेडिटर्सचा पिरियड. क्रेडिटर्स ऍडजस्टमेंट नंबर 4, क्रेडिट अलाउड बाय सप्लायर 2 वीक. ओके, आणि सप्लायर वरतीच तुम्हाला 11th नंबरची जी ऍडजस्टमेंट आहे दॅट मीन्स 25% परचेसेस हे कॅश झालेलं आहे. कॅश पे केलेली आहे 25%. म्हणजे रिमेनिंग किती असणार आहे 75%. ही असणार आहे क्रेडिट ट्रान्झॅक्शन. ओके, सो पुटअप करूया आपण. पिरियड आहे 2 and into 75%. हे कॅल्क्युलेशन महत्वाचं आहे. हे लक्षात आलं का सगळ्यांच्या? आपण काय केलेलं आहे, क्वांटिटी सेम, रेट घेतलेला आहे, पिरियड जो दिलेला आहे तो 2. 75% का घेतले? कारण वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट मध्ये आपण फक्त क्रेडिट ट्रान्झॅक्शन कन्सिडर करतो. दॅट्स वाय 25% कॅश ट्रान्झॅक्शन झालेलं आहे म्हणून आपण 75% कॅश ट्रान्झॅक्शन इथे घेतलेलं आहे. सो वेजेस आणि ओव्हरहेडचा पिरियड बघूया किती आहे. लॅग इन पेमेंट ऑफ वेजेस अँड ओव्हरहेड 1 वीक. दोघांसाठी सुद्धा 1 वीकचा पिरियड दिलेला आहे. 1 वीक. तो कॅल्क्युलेशन करा आणि इनर मध्ये अमाऊंट पुटअप करा. क्रेडिटर्स मिळतील तुम्हाला 15,000. देन 500 into 8 into 1. वेजेस मिळणार आहेत 4,000 अँड ओव्हरहेड मिळणार आहेत 8,000. ओके, सो टोटल करंट लायबिलिटी किती येते बघा. 15,000 प्लस 4,000 प्लस 8,000. टोटल करंट लायबिलिटी मिळेल 27,000. आणि इथे हेडिंग द्या टोटल करंट लायबिलिटी into bracket B. Then find out net working capital. Net working capital, that means A minus B. Okay, A minus B 2 lakh minus 27,000. अमाऊंट किती मिळेल मग तुम्हाला? नेट वर्किंग कॅपिटल मिळतील 1,73,000. 73,000. ओके, सो दिस इज नेट वर्किंग कॅपिटल. प्रॉब्लेम अजून आपला कम्प्लीट नाही झालेला आहे. प्रॉब्लेम मध्ये अजून एक ऍडजस्टमेंट दिलेला आहे. आणखी एक ऍडजस्टमेंट दिलेली आहे, ऍडजस्टमेंट नंबर 9. प्रोव्हाइड अ मार्जिन ऑफ सेफ्टी ऍट 10%. म्हणजेच आपण जे नेट वर्किंग कॅपिटल कॅल्क्युलेट करतो त्याच्यावरती आपल्याला 10% काय करायचे आहे, मार्जिन ऑफ सेफ्टी ऍड करायचे आहे. सो ऍड म्हणा इथे, ऍड मार्जिन ऑफ सेफ्टी. मार्जिन ऑफ सेफ्टी 10%. सो कशी कॅल्क्युलेट करायची आहे, 1,73,000 वरती इंटू 10%. मग किती कॅल्क्युलेट होते बघा ते, आणि तेवढी अमाऊंट आपल्याला ऍड करायची आहे. सो 17,300 मार्जिन ऑफ सेफ्टी ऍड करावी लागेल. सो ऍड करून मार्जिन ऑफ सेफ्टी नेट वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट मिळेल 1,00,000
90,000. 1,90,300. Okay. So this is our net working capital requirement. So इथे फक्त हेडिंग द्या वर्किंग कॅपिटल A मायनस बी आणि जेव्हा मार्जिन ऑफ सेफ्टी ऍड करतो त्याच्यानंतरचे हेडिंग येईल नेट वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट. प्रॉब्लेम लक्षात आला का बघा? आपण काय केलेलं आहे? इट्स व्हेरी सिंपल थिंग. आजच्या प्रॉब्लेम मध्ये आपण नवीन काय लर्न केलेलं आहे? मार्जिन ऑफ सेफ्टी तुम्हाला दिली होती ती आपण काय केली 10% ऍड केलेली आहे. ओके. सो शॉर्ट मध्ये मी रिपीट करते. करंट असेट मध्ये जे 3 पार्ट आहेत, सॉरी स्टॉक मध्ये स्टॉक, देन स्टॉक मध्ये 3 पार्ट, स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस, स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. ओके. एकदा क्वांटिटी कन्वर्ट करून घ्यायची. दॅट मीन्स जो प्रॉब्लेम आपला बेस आहे लाईक वीक वरती असेल किंवा मंथ वरती असेल किंवा डेज वरती असू शकतो. सो क्वांटिटी कन्वर्ट करून घेतली वीक मध्ये, पर वीक 500. सो क्वांटिटी सगळीकडे सेम राहील. कॉस्ट शीट जे आपण वर्किंग नोट मध्ये कॅल्क्युलेट करतो त्याचे रेट इथे मेन्शन करून घ्या आणि पिरियड तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेले असतात. इथे मात्र विसरू नका, लेबर आणि ओव्हरहेडला फॉर्म्युलाच आहे 0.5 0.5. ओके. आणि आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, इथे वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट मध्ये आपण फक्त क्रेडिट ट्रान्झॅक्शन मेन्शन करतो. जर काही कॅशशी रिलेटेड जर काही ट्रान्झॅक्शन दिलेले असतील तर मात्र ते काय करायचे आहे, ते पर्सेंटेज मायनस करून रिमेनिंग जे आहे दिस इज द क्रेडिट ट्रान्झॅक्शन. म्हणून आपण डेटरचं ट्रान्झॅक्शन 80% कन्सिडर करून घेतलेलं आहे आणि क्रेडिटरचं ट्रान्झॅक्शन 75% आपण काय केलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे. होप सो आजचा प्रॉब्लेम तुम्हाला क्लिअर झाला असेल. आणि काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. थँक्यू.